की माहेरी जायला एवढी सर्व तयारी करायला लागते. क्लायंट तुम्ही जो बघू शकता की छान असा ग्लो आलेला आहे आणि हे फेअर रबर ड्रेस आहे हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आता चालली आहे माझ्या एका कामाला आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माहेरी जायला एवढी सर्व तयारी करायला लागते. तर त्यातलाच आता हे एक भाग, पहिले जे काम आहे ते निपटून घेते, त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण पॅकिंग वगैरे दाखवते. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आणि जसं की मी आता बाहेर गेले होते, बाहेरून आले त्यानंतर सर्वात आधी ड्रेस चेंज केला, कारण की आमच्याकडचा सध्याचा उन्हाळा म्हणजे अरे बापरे बाप, इतकं ऊन आहे ना बाहेर, तर खूपच ऊन लागत आहे. मग पहिले मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि जसं की तुम्ही बघू शकता माझे कामातले वगैरे सगळे गायब आहे सध्या, कारण की घरी आल्यानंतर मी मला थोडंसं क्लीनअप आयब्रोज वगैरे केलेलं होतं, ते पण तयारी करावं लागते. म्हणजे बघा इतकी तयारी असते ना की काय सांगू. तर त्या ताई आहे पार्लर, त्या आल्या होत्या, त्यांच्याकडून मी असं छान माझं फेसचं क्लीनअप केलेलं आहे, आयब्रोज वगैरे पण केलेलं आहे. तुम्ही ग्लो बघू शकता की छान असा ग्लो आलेला आहे. तर आता माझं फेसचं सगळ्याची तयारी ती झाल्यानंतर मी आता रूमची तयारी करते, पॅकिंगची तयारी करते. तर हे सर्वच कामंसुद्धा करावं लागतात नेहमी जायच्या वेळेस. तर त्याच्यात सर्वात आधी बेडशीट वगैरे क्लिनिंग करून घ्यायचं आहे, छान नवीन बेडशीट टाकून द्यायचं आहे, कारण खूप दिवस तिकडे लागतात, मग इकडचं हे सर्व घाण होत राहतं. तर ते त्याच्यापासून सुरुवात करते आणि पुढं काय काय तयारी करते ते सुद्धा दाखवते. आणि थोडीफार शॉपिंगसुद्धा करावं लागते मला नेहमी तिकडे जायच्या आधी. तर ते पण मी घेऊन आलेली आहे येताना. आता ते शॉपिंग पण तुम्हाला दाखवते, सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी बाहेर गेले होते. तर बाहेर जाण्याच्या आधी सकाळी जेव्हा मी झाडझूड केली तेव्हा पूर्ण बेडरूमची सुद्धा डीप क्लिनिंग करून घेतली. ते ज्यामध्ये जाळे केर काढणं, तसेच बेड, ड्रेसिंग टेबल आणि कपाट सर्व पुसपास केली होती. आणि तेव्हा सकाळी खूप गडबड असल्यामुळे व्हिडिओ वगैरे घेतला नाही, पण अशी क्लिनिंग माझी झालेली होती बेडरूमची. आणि आता फक्त बेडशीट तेवढं चेंज करायचं बाकी होतं आणि फायनल ते पण झालं. आता पुढचा जो काही पसारा आवरायचा आहे तो सुद्धा मी दाखवते. आणि जसं की आता माझे बेडशीट वगैरे सगळं आवरून झालं, त्यानंतर परत त्याच्यावरती पसारा पडलेला आहे, कारण की मी जाण्याआधी म्हणजे बरेच कपडे मशीनला लावलेले होते, त्याच्यामध्ये टॉवेल्स वगैरे सर्व होतं. आता ते सर्व धुवून ठेवलेलं आहे. आता बॅग सुद्धा पॅक करायचे आहे, पण त्याआधी ही जी बेडरूमची जशी क्लिनिंग आहे ती मला पूर्ण करायची आहे. पसारा पडलाय तो सर्व आवरायचा आहे. काही असं पूर्ण जे एक्स्ट्रा सामान असे ज्वेलरी वगैरे जे ठेवले आहे ते सुद्धा ठेवायचं आहे. आणि हा जो कुंपा आहे ना, तुम्हाला मला भरपूर दिवसापासून दाखवायचं होतं, दाखवते. त्यात ही माझी सर्व ज्वेलरी, पूर्ण हा बॉक्स फुल आहे ज्वेलरीचा. त्याचा मला एक सेपरेट व्हिडिओ करायचा आहे. माझा पूर्ण ज्वेलरी कलेक्शनचा तो सुद्धा मी लवकर पोस्ट करेन, म्हणजे तिकडनं आल्यानंतर पोस्ट करेन. तर ते सगळं ज्वेलरी वगैरे जे काय आहे ते सगळं व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे. त्यानंतर तो पण जो काही पसार आहे तो पण व्यवस्थित आवरायचा आहे. त्याच्यात आहे आपले कपडे, ते पण सुद्धा थोडेसे व्यवस्थित छान घड्या वगैरे करून ठेवायचे आहे. आणि इकडे पण जो काही पसारा आहे तो पण आवरायचा. त्याच्यामध्ये कपडेच आहेत ते सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत, कारण की मी आता यायला मला भरपूर टाइम आहे, त्यामुळे सर्वच ही क्लिनिंग वगैरे करायची आहे. थोडंफार इथे ड्रेसिंग टेबलवरती पण जो काही पसारा आहे तो सुद्धा आवरायचा आहे. बॅग पॅक करायची आहे आणि मी नेहमीच जाताना असं आवरून जाते, म्हणजे आल्यावरती पण थोडंसं छान वाटतं आणि जो आल्यानंतरचा जो पसारा असतो तो पण आवरायला सोपा जातो. त्यामुळे आता ही सगळी तयारी मला नेहमीच करावी लागते. त्याच्यात बॅग पॅकिंग मध्ये सुद्धा भरपूर सामान घ्यावं लागतं, कारण की मी आता 1 महिनाभरासाठी तरी तिकडे असते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी लागतात, मेकअप वगैरे, तसेच काही ज्वेलरी, काही ऍसेसरीज, आश्वीच्या हेअर ऍसेसरीज म्हणजे पिना वगैरे खूप. तर ते सुद्धा कंटिन्यू व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवते की काय काय सामान मला तिथे घ्यावं लागतं. तर त्याच्यासाठी स्टे ट्यून. तर आता तुम्हाला सांगून तर झालं की मला काय काय कामं करायची आहे, पण आता लगेच कामाला सुद्धा सुरुवात केली. त्याच्यामध्ये आता हे कपडे वगैरे जे आहे जे मी बेडवर ठेवले ते सर्व घड्या करून व्यवस्थित ठेवत आहे. आता हे जे टॉवेल्स वगैरे आहेत ते मला आश्वेदीचे तिकडे काही लागत नाही, कारण की तिकडचे माझे डेली यूजचे कपडे वेगळे आहेत. त्याच्यामुळं हे सर्व आता जे कपडे जे मी धुवून ठेवले आहेत ते व्यवस्थित छान कपाटात ठेवून देत आहे, जे की त्यांच्यावरती धूळ वगैरे बसणार नाही आणि ते छान स्वच्छ राहतील. तर आता सर्व कपडे मी आता अशाच घड्या करून ठेवत आहे.
आणि फायनली माझ्या बेडवरचा पूर्ण पसारा आवरलेला गेलेला आहे. त्यानंतर मी आता कपाट आवरायला घेतलं आहे. कपाटामध्ये मागच्या बऱ्याच काही दिवसांपासून म्हणजे माझ्या पारायणमध्ये वगैरे मी साड्या वगैरे ज्या घातल्या होत्या त्या मी तशाच ठेवल्या होत्या एकावर एक असं खाली कप्प्यांमध्ये, आणि त्या मला छान साडी कवरमध्ये ठेवायच्या होत्या. त्याच्या जे रेग्युलर जी जागा आहे तिथे, मग त्या सर्व साड्या घड्या करून वगैरे मस्त मी त्यांच्या जागेवर साडी कवरमध्ये टाकून ठेवलेल्या आहे. त्यानंतर बराच अजून दुसरासुद्धा पसारा होता, फाईल्स, काही कपडे वगैरे, ते सुद्धा व्यवस्थित छान मी ठेवलेले आहे. त्यानंतर मला जे आवरायचं होतं तो म्हणजे माझा ज्वेलरी बॉक्स, कारण की तो सुद्धा मी नेहमी जे काही यूज केलं ते तसंच ठेवलं होतं. आणि तुमच्यासोबत पण असंच होत असेल, आपण जे काही कपडे वगैरे नेहमी घालण्यात येतात म्हणजे असं रेग्युलरमध्ये वगैरे, ते आपण तसंच ठेवून देतो आणि नंतर आपल्याला परत एकदा कपाट पूर्ण आवरावं लागतं. तसंच माझं झालेलं होतं. आणि आता हे कपाट आवरायला मला भरपूर वेळ लागलेला आहे. इथे माझा भरपूर वेळ गेला आणि त्यानंतर पूर्ण कपाट छान मी असं आवरून घेतलं. त्यानंतर साईडचं जे कपाट होतं ते पण मला आवरायचं होतं. मग तिथले सर्व जे काही कपडे पडलेले होते ते छान घड्या करून ठेवले. जे एक्स्ट्रा कपडे होते ते एका साईडला काढून ठेवले आणि अशा प्रकारे पूर्ण माझे दोन्ही कपाट छान आवरून झालेले आहेत. आणि अशा प्रकारे माझे दोन्ही कपाट आवरून झालेले आहे. ते तुम्हाला मी त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवून निघताना, कारण त्याच्यामुळे काय करायचं झालेलं आहे. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ते शॉपिंग करावं लागतं, तर शॉपिंग काल गेले मला दाखवते त्या मी घेतली आणि प्लस काय त्या आणि तसेच हेअर रबर ड्रेस आहे मध्ये, तर ते मॅच अजून शॉपिंग कपडे, तर अशा दिवसात मी डेली यूजला त्याचा कॉर्ड सेट आहे मुलीसाठी. हा एक आहे त्या डेली यूजला कॉस्ट घेतलेला आहे. त्यानंतर त्यानंतर आतमध्ये सुद्धा मेन बेसिक आहे, तो पण कॉस्ट दिले आहे. तिला मागं मी एक कॅन्डल घेतलं तर माझ्या आहे आणि आता ही बॅग ठेवते. बॅग पॅकिंग मध्ये पण मला काय काय सांगायला, बॅग पॅकिंग मध्ये घेत असते माझं बॅग, ह्या बॅग मध्ये असतं माझं तिकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर बऱ्याच वेळेस बाहेर जायची प्लॅन होता, फिरायला जातो आपण थोडं लागतात आणि त्याच्यात मी फोटो सेशन असतो परत काही केल्यावर होत कधी आल्यानंतर, त्यामुळे मी मेकअपचा हा बॉक्स मी घेत असतो. तो माझं मेकअपचं सामान असे जे काही हे असते त्याच्यात पॅक करत असतो. झालं एक बॅग माझा कॉर्नर आता बाकी सगळे कपडे वगैरे असतात. बाकी हा एक माझा नेहमी तिकडे जाण्याचा हा एक पाऊस असतो. एक मी लेटर घेत असते, पाठीवर पॅनकेक घेत असते, पॅनकेक घेत असते. एक त्याच्यातलं हे ब्रश मध्ये फक्त मी आणि एरवी पण मेकअप फक्त असतो. आयब्रोज मध्ये मी फोटो आय शोध करायचे आणि क्लास टाइम टाइम मला फारसी घेण्याची गरज नाही, कारण ते सुद्धा मेंटेनच आहे. पहिलं तर माझ्यावर बॅकअप ऑप्शन आहे तो आहे मेकअपचा, सेकंड मेडिसिन, कपडे वगैरे पॅक करायचे आणि ज्वेलरी म्हटलं पण तुम्हाला धोका. सो एवढे सगळे माझे कॉर्नर्स असतात, कपडे, मेकअप, ज्वेलरी, मेडिसिन. माझी बॅग खूप मला काय करतात.
आणि आता या व्हिडिओला मी इन फ्रंट ऑफ कॅमेरा बोलत होते, पण माझा आवाज खूप कमी येत होता, त्यामुळे मी आता हा व्हॉईस ओव्हर देते. त्यामुळे तुम्हाला बघताना थोडंसं असं हे वियर्ड वाटेल, बट आवाज येण्यासाठी मी असं केलेलं आहे, त्यामुळे प्लीज ते इग्नोर करा. आता माझ्या सर्व बॅगमध्ये माझे मेडिसिन्स आणि जे काही मेकअप प्रोडक्ट आहे ते ठेवल्यानंतर मी आता हे जे बॉक्सेस आणलेले आहे त्याच्यामध्ये पण माझं भरपूर असं सामान आहे, ज्याच्यामध्ये माझे हेअर ॲसेसरीज वगैरे आणि बरंच काही आहे. आणि या सर्वचं मला एकदा तुम्हाला खरंच एक कलेक्शनचा माझा जे काय आहे त्याचा व्हिडिओ करायचा आहे, तो पण मी इकडे आल्यावरती होईलच. पण सध्या तरी मी आता माझ्या हे जे पॅकिंगचं सामान काय काय घेते ते मी तुम्हाला दाखवते. तर सर्वात आधी माझा एक कॉस्मेटिकचा एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी आता लिपस्टिक वगैरे ठेवत असते, त्याच घेत आहे. तर मी आता एक मरून कलरची ही जी एक लिपस्टिक आहे ती घेतलेली आहे. माझा जो डेली यूजचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी पिंक कलरचं आहे, म्हणजे पिंक शेडमध्ये, तर हा रेड शेडमध्ये घेतला आहे. आणि मला अशा रेड शेडमधल्याच लिपस्टिक आवडतात, म्हणून मी आता हा एक मरून घेतलेला आहे आणि एक तो पिंक माझ्यासोबत आहे. त्यानंतर मी माझा तो सेकंड बॉक्स घेत आहे, ज्याच्यामध्ये आहे माझे क्लचर्स. आता ह्या क्लचरच्या बॉक्समध्ये मला जे माझे फेवरेट जे क्लचर्स आहे किंवा जे मला तिथं यूज होईल त्यात मी घेत आहे. आणि त्यातला माझा हा बनाना क्लचर खरंच खूप फेवरेट आहे, खूप छान आहे. त्यानंतर घेतलेला आहे अजून एक ब्लॅक अँड व्हाईट कलरमधला माझा हा क्लचर, जो की माझ्या ड्रेसवर मॅच होतो आणि मला खूप आवडतो, तर हा एक घेतला. त्यानंतर आता ह्याच बॉक्समध्ये मला आश्वीसाठी हे बीट्स दिसले, जे की मला माहिती नाही याच्यामध्ये आहे, ते बऱ्याच दिवसाचे पडले असेल, म्हटलं तिथं यूज होईल म्हणून ते घेतले. तसं आता पिन्स मी घेतल्या आहेत, त्याच्यामध्ये ह्या ज्या दोन अशा रिबिन पिन आहेत त्या मला खूप आवडतात, त्या मी घेतल्या. आता सेकंडचा जो बॉक्स आहे परत थर्ड वन, तो आहे पिनचा. तर हे आता आश्वीसाठी मी हेअरपिन्स घेत आहे, त्याच्यामध्ये ह्या दोन घेतलेल्या आहे, ज्या की बऱ्याच ड्रेसवर होता, तसेच माझ्यासाठी त्या युजफुल होतात. आणि ही एक अशी हॅटची जी पिन आहे, जी आश्वीचा जो फ्रॉक मी घेतला आहे त्यावरती मॅच होत आहे, म्हणून तो मी घेत आहे. आता त्यानंतर मी रबर बँडचा बॉक्स ओपन केला, त्याच्यामध्ये मी माझ्यासाठी आश्वीसाठी जे काही मला रबर बँड्स हवे ते घेतले. आणि आता ऑलमोस्ट आता माझं हे जे बॅग आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मला हे पिन्स वगैरे घ्यायचे आहे, त्या पॅक केल्या. त्यानंतर आता मी घेत आहे ती ज्वेलरी. तर आता ज्वेलरीमध्ये माझ्यासाठी मी घेतलेला आहे पारिजातचा एक सेट, जे की इनविजिबल आहे. त्याच्यानंतर माझ्या हेअर पिन्स, आश्वीसाठी हे चेन लॉकेट, तसेच माझे जे क्लचेस आहे स्मॉल ते, आणि हे इयरिंग्स. आणि जे ज्वेलरी आहे ती मी सर्व माझी वेस्टर्नमध्ये घेतलेली आहे. तसेच हे जे दोन इयरिंग्स आहेत ते घेतले आहे, ज्याचे मी स्टोनचं मंगळसूत्र घेतलं आहे त्याच्यासोबत मॅच. आणि शॉपिंगमध्ये हे राहून गेलं होतं तुम्हाला दाखवायचं, मी ह्याच्या दोन कॅप आहेत त्या घेतल्या होत्या आश्वी आणि विधीसाठी, त्या घेतल्या आहे. त्याच्यानंतर आता हे ब्लीच घ्यायचं कारण बऱ्याच दिवसापासून इथं पडलं होतं आणि मला ते यूज करायचं काही जमलंच नाही. म्हटलं चला आता तिकडं बराच वेळ असतो, त्याच्यासाठी तिकडं हे घेऊन घेतलं लावण्यासाठी वगैरे. आणि त्यानंतर हे मेहंदी मला आज लावायची होती, पण बॅग पॅक करायला आणि मी बाहेर गेले असल्यामुळे भरपूर वेळ झाला, ते काही झालंच नाही. मग तेही सोबत घेतलं. जरा फॅन्सी जे टिकलीचे पॉकेट होते ते घेतले. आणि ज्या डेली यूजच्या डब्याबद्दल किंवा बॉक्सबद्दल मी सांगतो तो हा आहे, मग तो एक घेतला, ज्याच्यामध्ये टिकल्या वगैरे माझं असतं. आणि आता हे जे माझे फेस पॅक आणि स्क्रबर आहे हिमालयाचं, ते पण तिकडं घेतलं, कारण की मला आश्वीचा बड्डेसाठी डायरेक्ट इकडे यायचं आहे, मग तिकडं सर्व तयारी करून येईल. आणि अशा प्रकारे हा बॉक्सची पॅकिंग झाली. त्यानंतर मी आता कपडे पॅक करून घेतले, त्याच्यामध्ये आश्वी, विदेश आणि माझे जे कपडे आहेत ते सर्व ठेवले. आणि अशा प्रकारे माझ्या बॅगचे ऑल जे कॉर्नर आहेत ते सेट झाले, ज्वेलरी, मेडिसिन, हेअर ॲसेसरीज, कपडे सर्वच. आणि आता ही बॅगमध्ये कपडे ठेवल्यानंतर जो बॉक्स आपण पॅक केला होता ज्वेलरीचा आणि सर्व गोष्टींचा, तो सुद्धा मी आता बॅगमध्ये ठेवून दिला. आणि माझी पॅकिंग जी आहे ती ऑलमोस्ट कंप्लीट झाली. आता अजूनही जे काही बाकी असेल ते उद्याच्या निघताना बरंच काही राहतं, ते पण ठेवल्या जाईल, पण सध्या तरी बॅग अशी काही कंप्लीट झालेली आहे.